अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। नांदूर मधवेश्वर धरणातून कालपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन तहसील प्रशासन, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून छोट्या पुलावरून वाहतूक तात्पुरती बंद केली आहे। या निर्णयामुळे शहरातील बहुतांश वाहतूक नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाकडे वळवण्यात आली। परिणामी शुक्रवारी सकाळी साईबाबा कॉर्नर ते पुलतांबा फाटा या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक, प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। याच गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख भरत मोरे, समाजसेवक अनिल गायकवाड, शहर प्रमुख बालाजी गोरडे, उपतालुका प्रमुख सचिन आसने तसेच युवा सेनेचे भैया वालझाडे यांनी शिट्टी वाजवा आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला। महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधत आंदोलकांनी वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली। मनमाड राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वीही अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वारंवार होत आहे। मात्र आज पुन्हा त्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। भरत मोरे, अनिल गायकवाड, बालाजी गोरडे, सचिन आसने आणि भैया वालझाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिट्टी वाजवा आंदोलनाची शहरभर चर्चा रंगली असून वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। हे गेल्या अनेक वर्ष म्हणायला पाहिजे, गेल्या वर्षापासून हा त्रास आहे। आणि हे जे केंद्र सरकारमध्ये जे बसेल ना, हे गडकरी बिलकडी हे काय म्हणता, आम्ही कोणाला त्रास होऊन देणार नाही। अरे तुम्ही फक्त तो हायवे दाखविता, समृद्धी दाखव, अजून कोणता दाखवायचा तो दाखव, हे काय हे दाखवा ना। अहो इतक्या बेकार परिस्थिती आहे त्या पुलतांबा फाट्यावर, अक्षरशः लोकांना ना जाता येत नाही, इतकी वाईट परिस्थिती झालेली। आणि हे तिथं बसले मंत्रालयामध्ये, संसद भवन मध्ये, इथं लोकांना लॉटरी चार्ज करायला लावता, यांना लाजा वाटल्या पाहिजे काही। हे कुठेतरी ना, हे मी तर म्हणतो हे सरकार आहे ना, हे जर पहिले यांना हुसकून दिलं पाहिजे, यांना ठेवलं नाही पाहिजे, इथं अजिबात यांना ठेवू नका। मी तर म्हणतो उद्धव साहेब आणि राज साहेब गेलेले होते ना, मी तर म्हणतो यांनी ना हे सगळं सूत्र हातात घ्यावा आणि मग यांना दाखवा। आता 26ला मोर्चे मुंबईमध्ये, मग यांना या मुंबई मधल्या मोर्चामध्ये कळणार आहे काय परिस्थिती आहे। इतकी वाईट परिस्थिती आणून ठेवली यांनी महाराष्ट्रामध्ये। पहा ही ट्रॉफिक, पहा काय परिस्थिती, या लोकांना खायला प्यायला आहे का काही? आज या ठिकाणी आम्ही इथं आलो, या शिट्ट्या घेऊन इथं अक्षरशः ट्रॉफिक आम्ही मोकळी करून दिली। या ठिकाणी भरत भाऊ आले, बाला भाऊ गोरडे आले, आम्ही आलो, शिवसेनेचा तालुका अध्यक्ष भरत भाऊ आहे, शहर अध्यक्ष शिवसेनेचे हे तो भैया वालझाडे, अजून मनसेच्या वतीने आम्ही इथं आलेलो आहे, आम्ही ट्रॉफिक मोकळी करून देऊ राहिलो। हे केवळ करायचं आम्ही जनतेनी? यांनी फक्त मलिदा खायचा का? घरामध्ये बसून तिथून घरात बसायचं आणि बाईट द्यायच्या का? यांना वाटलं पाहिजे अहो अख्ख्या महाराष्ट्रभर खड्डे झालेले, या खड्ड्यात यांना काढलं पाहिजे, एवढीच आमची विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थानं साईबाबा कॉर्नर या ठिकाणी 2 ते 3 महाविद्यालय, 2-3 शाळा आणि चौफुली असा परिसर आहे। या ठिकाणी खरं पाहिलं तर उड्डाण पुलाची गरज आहे आणि खालून सर्व्हिस रोडची अत्यंत गरज आहे। तर आमची शहर शिवसेनेच्या वतीने मागणी आहे तर या ठिकाणी लवकरात लवकर उड्डाण पुलाचं काम होऊन इथले ट्रॅफिक सुरक्षित व्हावी आणि येथील लोकांना येण्या जाण्यासाठी सर्व्हिस रोड लवकरात लवकर झाला पाहिजे। आज शिवसेना आणि मनसेच्या वतीनं कोपरगाव शहरातील हा वाहतुकीचा रस्ता, हायवे, इंटरनॅशनल हायवे साईबाबा तपोभूमी जे साई कॉर्नर म्हणून प्रसिद्ध आहे, या ठिकाणून शहरातून रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी, शिर्डीकडून येताना सगळे प्रवासी रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी इकडे येवला मनमाड जंक्शन, इकडे शिर्डीकडे जर गेलं तर साईबाबा सगळ्यात मोठं साई दर्शन, शिर्डीचं साईबाबाचं संस्थांचं मोठं हॉस्पिटल, त्याच्यानंतर पुढे प्रवारनगरचं मोठं हॉस्पिटल, त्यानंतर श्रीरामपूर, असे मोठे मोठे शहर आणि महत्वाचे ठिकाणं, महत्वाचे दवाखाने, महत्वाचे हॉस्पिटल, मोठे मोठे देवदर्शन, जनार्दन स्वामींची समाधी स्थळ आहेत। या सगळ्या गोष्टी असताना गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक कार्यकर्ते
अनिल भाऊ असतील, आम्ही सगळ्यांनी अनेक वेळा या ठिकाणी आंदोलनं केली, रास्ता रोको केला, अनेक केसेस आमच्यावर झाल्या का या रस्त्यामध्ये भुयारी मार्ग करून जे विद्यालय महाविद्यालयीन जे विद्यार्थी त्यांना भुयारी मार्गातून त्यांना शाळा कॉलेजमध्ये जाता येईल. रेल्वे स्टेशनकडे जाताना अनेक प्रवासी असतात, त्यांचा जीव या ठिकाणी गमावला त्यांनी स्वतः. अनेक अपघात या ठिकाणी होतात. आमचे पोलीस बांधव सकाळी 8 ते 9 वाजेपासून फक्त 2 ते 3 जण ट्रॅफिक इथं मोकळी करण्यासाठी कष्टाने ते उभे आहेत. त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली. पोलीस एक काठी घेऊन किती आरडाओरडा करणार. गृहमंत्र्याला या ठिकाणी लाज वाटली पाहिजे बाबा. आमच्या या पोलिसाकडे सारं उभं राहिल्यानंतर त्याला कुठली सिक्युरिटी नाही. उद्या एखादा जर अंगावर त्याच्या गाडीवर अंगावर तर त्यांनी करायचं काय. अशा पद्धतीनं पोलीस सुद्धा सुरक्षित आहे. तो केव्हा जनतेला सुरक्षित करणार. आता आम्ही काही जिल्हा जनतेशी चर्चा केली. जो मोठा नवीन पूल आहे त्याला दिशादर्शक असे पांढरे पट्टे मारले पाहिजेत. ते पट्टे नाही आहेत. कदाचित एखादा ट्रक ड्रायव्हर असेल, एखादी गाडी असेल, ज्या ठिकाणी खाजगीमध्ये एखादं कुटुंब प्रवास करत असेल ते सरळ नदीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. अपघातामध्ये सगळ्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे पांढरे पट्टे त्या ठिकाणी असले पाहिजेत. अनेक वेळा आंदोलनं उपोषणं केली, रास्ता रोको केला, पण शासनाने याला दुजोरा दिला नाही. आत्ताच अनिल भाऊंनी सांगितलं, नितीन गडकरी फक्त परदेशातले रस्ते फुटेजमध्ये दाखवून भारतातले रस्ते आम्ही चांगले केलेत. अमेरिकेच्या बाहेरच्या देशांसारखे रस्त्याची दर्जा क्वालिटी आमची रस्त्यांची आहे. पण आता जर बघितलं सोशल मीडियावर अनेक ठिकाणी मोठे मोठे तुमचे पूल पडलेत, अनेक ठिकाणी रस्ते खचलेत, अनेक ठिकाणी खड्ड्यामध्ये पावसात तर कुटुंबाच्या कुटुंब त्यात मोटरसायकल आतमध्ये गेलेत. हे तुम्ही फक्त लोकांना खोटे दुसऱ्या देशातले रस्ते दाखवून या देशाला फसवलंय. आता नक्कीच येत्या काळामध्ये आता दिल्लीमध्ये सुद्धा जंतर मंतरवर लाखो करोडो विद्यार्थी त्यांचे पालक आंदोलनासाठी बसलेत. दिल्लीला जाताना आता आम्ही काही शिवसैनिक दिल्लीला जाऊन आलो. महाराष्ट्र सोडला की रस्त्यांची प्रचंड दुरावस्था महाराष्ट्रापेक्षा वाईट आहेत. मग नितीन गडकरी नेमकं कुठं काम केलं हे सगळं दिल्लीला जाताना सुद्धा सगळा अनुभव आम्हाला आला. या ठिकाणी केंद्र सरकारचा, मोदी सरकारचा, नितीन गडकरीचा आम्ही सगळे समाजसेवक या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. पोलीस प्रशासनानं लवकर दखल घेऊन जास्त कुमक पाठवून ही दर हप्त्याला दर 2-3 दिवसाला होणारी ट्रॅफिक जाम होणारी ट्रॅफिक किमान याच्यावर काहीतरी नियोजन करून ट्रॅफिक सुरळीत झाली पाहिजे अशी आमची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. जनतेचा जीव वाचवा, वेळ वाचवा, जनतेचा आरोग्य अबाधित ठेवा एवढीच आमची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. कोपरावरतील साईबाबा नाका या ठिकाणी जर आपण अनेक वर्षाचा इतिहास बघितला तर कायमत ट्रॅफिक जाम असतील. यापूर्वी प्रशासनाला, पोलीस स्टेशन असन, एस टी महामंडळ असेल, आजी माझे लोकप्रतिनिधी असन, यांना निवेदनं दिले, आंदोलनं केले, शिवसेनेच्या वतीनं मोर्चे काढले गेले. परंतु गेंड्याच्या काताचं सरकार आणि गेंड्याच्या कातळाचे अधिकारी आणि मंत्री असंच म्हणावं लागेल. कुठलाही त्यांना फरक पडत नाही. अक्षरशः या भागामध्ये अनेकदा आमच्या ग्रामीण भागातील कॉलेजचे मुलं असतील, इथं मोठे मोठे कॉलेज आहे, संजीवनी कारखाना असेल किंवा इतर संस्थेमध्ये औद्योगिक वसाहत असेल, अशा ठिकाणी कर्मचारी जातो आणि कॉलेजचे मुलं देखील कॉलेजला जातात. आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग ये जा करतो, शेतकरी माल विक्रीसाठी आणतो. अक्षरशः या ठिकाणी अनेकदा ॲक्सिडेंट झाले, कोणाचे हातपाय मोडले, कोण जागेवर अक्षरशः इथं मयत झालेले, अशी घटना आहे. आणि ग्रामीण भागात सुद्धा रस्त्यांची परिस्थिती फारच गंभीर आहे. सरकारने रस्त्याचे खड्डे बुजवावे आणि इथं फ्लायओव्हर करून ट्रॅफिक सिग्नल बसून एक चांगल्या पद्धतीनं पूल बनावा अशी आम्ही ग्रामीण शिवसेनेच्या वतीने मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.